विरोधी बाकांवर असताना चर्चेत असणारे अनेक नेते आपण पाहतो, मात्र सरकारमध्ये राहून सुद्धा चर्चेत राहणारे नेते फार कमी असतात. त्यातही वेळप्रसंगी सरकारच्या धोरणावर टीका करणारे नेते त्याहीपेक्षा कमी असतात. अशापैकीच एक नेते बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. त्यांच्या शोले स्टाईल आंदोलनामुळे आणि त्यांच्या फायर ब्रँड वक्तव्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बच्चू भाऊ, तुम्ही विरोधात असतानाही तितकेच चर्चेत होते, आजही तुम्ही तितकेच चर्चेत असता. माझा प्रश्न हा आहे की विरोधात असताना तुम्ही शेतकऱ्यांची बाजू जोरकसपणे मांडायचे. तुम्हाला विधानसभेत आम्ही अगदी त्वेषाने बोलताना ऐकलेलं आहे. तुमची भाषणं सुरू असली की विरोधक, सत्ताधारी आणि अध्यक्षसुद्धा तुमच्याकडे पूर्णतः लक्ष देऊन ऐकत असतात. तुम्हाला एक दुर्मिळ असा एक मान विधानसभेत मिळताना आम्ही पाहिला. पण तेच बच्चू भाऊ जेव्हा सरकारमध्ये येतात तरीसुद्धा तोच राग, तोच, कारण आता तुमच्या हातात सिस्टीम आहे, तुम्ही ती सिस्टीम राबवू शकता, तरीसुद्धा तुम्हाला का आंदोलनं करावी लागतात? आंदोलन राज्य सरकारच्या नाही, केंद्र सरकारच्या कायद्यामुळे ही वेळ आलेली आहे. त्याच्यामुळं कायद्याचा परिणाम हा काही 1-2 दिवसापुरता, वर्षापुरता नाही, तर तो शेतकऱ्याच्या आयुष्यावर पडणार आहे. भविष्यात त्याचा मोठा परिणाम होणार आहे. म्हणून आपण त्याच्यात सहभागी झालो आहे. आणि एवढ्या ताकदीनं जर आमचे शेतकरी बांधव जर तिथं आंदोलन करत असेल आणि मी मंत्रिपदाची झेंडी घेऊन जर मिरवत असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. माझं मत आहे का मंत्री हा नंतरचा विषय आहे. ज्याने आम्हाला आमदार केलं ते शेतकऱ्यानं केलेलं आहे, शेतमजुरानं केलेलं आहे. आणि म्हणून आमदार होतं म्हणून मंत्री झालो ना, तर आमदारच नसतो तर मंत्री कुठे झालो असतो. म्हणून त्यांनी जे जबाबदारी माझ्यावर टाकली ती राज्य सरकारपुरती मर्यादित असते तर कदाचित ते आपण कॅबिनेटमध्ये जाऊन सरकारला सांगून केलं असतं. पण जिथं माझ्या मंत्रिपदाचा काही संबंध नाही आणि जो कायदे जर आमच्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यावर परिणाम पडत असेल तर आवाज तर करावाच लागेल. पण तुम्ही जो हा मुद्दा मांडताय तो थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारता येईल की कृषी कायदे हे समावर्ती सूचीतले आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीची मंजुरी लागते किंवा त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यालाही तितकेच अधिकार आहेत. तर असं असताना राज्य सरकारला विश्वासात घेऊन राज्याचे प्रमुखांकडे जाऊन तुम्ही हे कायदे इथे अंमलबजावणी करायची की नाही या संदर्भात निर्णय घेऊ शकता. मग असं असताना सुद्धा आंदोलनाचा मार्ग का? नाही, तो निर्णय तर झालाच आहे ना. राज्य सरकारनं हे आघाडी सगळ्यांना मिळून सांगितलंच आहे का आम्ही याला विरोध करतो आहे ना, आम्ही ते कायदे स्वीकारताना हा सगळा विचार करूनच ते आपण स्वीकारू किंवा ते नाही स्वीकारायचे ते पण ठरवलं आहे. तर त्याच्यानं राज्याचा काही प्रश्नच नाही आहे. कारण देशातला शेतकरी जेव्हा 15-15 दिवस होऊन आंदोलन करतं तर त्याचंही मनोबल वाढलं पाहिजे. आणि मी एक शेतकरी पुत्र म्हणून, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला तर ते करणं आवश्यकच आहे आणि त्याला समर्थन आपण दिलं पाहिजे. या भावनेतून मी ते आंदोलनात सहभागी घेतला होता. भाजपने या कायद्याचं समर्थन करताना किंवा केंद्र सरकारनं समर्थन करताना असं सांगितलं की हे कायदे बरीच वर्ष आत्ता जे विरोधात आहेत, म्हणजे केंद्रात जे विरोधात आहेत आणि राज्यात जे सत्तेत आहेत, हेच नेते याच कायद्यांची मागणी करत होते आणि आता जेव्हा हे कायदे आले तेव्हा यांना विरोध केला जातोय. कुठेतरी हे दुटप्पी धोरण आहे. तुम्हाला असं वाटतं की आत्ता जे तुमच्यासोबत सत्तेत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या कायद्यांवरची त्यांची भूमिका बदललेली आहे किंवा दुटप्पी आहे? नाही, बिलकुल नाही. कारण की जे कायदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यातून याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ते तसं जुळून पाहत आहे, त्या पद्धतीनं नेत आहे. तर माझं काय मत आहे का या कायद्यातून कोणाला फायदा होणार, कोण तगणार, शेतकऱ्याच्या बाजूनं काय भेटणार, त्याचं किती हित साध्य झालेलं आहे कायद्यात, हे मूळ तपासणीचं गरज आहे. आपण पाहतो आहे का तुम्ही जर हे तीनही गोष्टी जर पाहिल्या का APMCच्या बाहेर आपण माल खरेदी करण्याची एक नवीन संधी तिथे येणार आहे. साठवणूक केल्या जाणार आहे, साठवणुकीवर कुठलेही निर्बंध राहणार नाही आणि करार होईल. तर या तीनहीमध्ये शेतकरी आहे कुठं? व्यापारी ते व्यापारीच आहे. आखरी तुम्ही सांगा APMCच्या बाहेरही खरेदी केला माल किंवा APMCमध्ये केला, इथं नाही कुठेही केला तर त्याला काही बंधनं आहे का? याच भावात खरेदी करावं लागेल. पण याच स्वरूपाचा कायदा राज्यात पण काही वर्षांपूर्वी लागू केला होता की APMCच्या बाहेर माल विकण्याची मुभा शेतकऱ्याला असेल, जेणेकरून APMCत जी लुबाडणूक होते ती टाळण्यासाठी जर खाजगी व्यापाऱ्याकडे किंवा APMCच्या बाहेर त्यांना चांगला भाव मिळाला तर त्यात वावगं काय? कायदा नसताना सुद्धा बराच माल आपण APMCच्या बाहेरच विकतोय. आता संत्रा कुठे APMCत विकतोय, केळी कुठे APMCत विकतोय आपण, द्राक्ष कुठे APMCत विकतोय आपण, कुठे APMCच्या बाहेरच आहे ना. मग त्याचे लॉस आपण जर पाहिलं, दुष्परिणाम काय? काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्या व्यापाऱ्यानं सौदा केला आणि सोडून दिला. बंधनं कुठे? अंजनगाव सुरजीमधलं तुमच्या नावानेच त्यांनी चिठ्ठी लिहिली. हां, तर ते असंच होणार आहे.
आखरी प्रश्न माल कुठं विकतोय हा नाही, मालाला भाव काय भेटतं तो महत्त्वाचा आहे. मोदीजीनं जे आश्वासित केलं होतं का 50% नफा धरून भाव काढू आणि शेतकऱ्याचे पण चांगले दिवस आणू, इथं 50%ला स्पर्शच नाही हो. 15% नफ्याने भाव भेटत नाही आहे. त्याचं काय मूळ विषय का आहे का या कायद्यानं काही भावात कमी जास्त होईल का, ते नाहीच आहे. तुम्ही सांगा, हे कायदा सगळं आणल्यानंतरही, व्यवस्था आणल्यानंतर तुमचे धोरणं आयात निर्यातचे तसेच ठेवत असाल आणि लागत खर्च तुमच्या खतावरच्या किमती, बियाणाच्या ह्या सगळ्या व्यवस्था तशाच राहत असाल तर त्याच्यातून काही फार चांगलं निष्पन्न होईल हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. ते चांगलं होणारच नाही. तुम्ही हे सगळं व्यापारासाठी केलं. APMCच्या बाहेर कुणी खरेदी करावं, काही करावं, ते व्यापाराच्या सोयीचं केलं. किती काही माल खरेदी केल्यानंतर जेवढा माल खरेदी करा ते ठराविक अदानी अंबानीसाठी ते गोडाऊन भरून ठेवावं म्हणून त्याचे निर्बंध तुम्ही हटवले. तर तुम्ही निर्बंध नाही राहणार, किती काही माल तुम्ही जमा करू शकता, याच्यात शेतकऱ्याचा काय फायदा होईल. आणि इतकंच होऊन तुम्हाला जर माल भेटला नाही तर तुम्ही करारानं शेती पण करू शकता. म्हणजे ज्याचा मालकी हक्क आज शेतकऱ्याचा आहे, करार करून तुम्ही उत्पादन करा. आणि मग तुम्ही एक सांगा, कोणता कंपनी आहे, अदानी अंबानी कुणी असेल, हे घाट्याची शेती करणार नाही. आणि आज घाट्याची शेती आहे कारण त्याला धोरणं कारणीभूत आहे. तुरीचे भाव 13,000 रुपये क्विंटल झाले आणि लगेच आपण तूर आयात केली 6,000 रुपये क्विंटल. 4,000 5,000 रुपये क्विंटलचा, 8,000 रुपये क्विंटलचा कांदा 2,000 क्विंटलनं विकावं लागला कारण आपण आयात केलं. मग हे सगळं आयात सुरू असताना या सगळ्या धोरणामुळं शेतकरी 50 नाही हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासून मरत आहे. धोरणं कुठं बदलवले तुम्ही? धोरणात तुमचा बदल नाही, तुमच्या लागत खर्चामध्ये बदल नाही. तुम्ही 50% हमी भाव देतोय म्हणून त्यालाही कुठं स्पर्श केला नाही आणि सांगताय का शेतकऱ्याचे चांगले दिवस येईल. अत्यंत लबाडपणा आहे, अत्यंत याच्यामध्ये व्यापारीकरण आहे, हे तिथं स्पष्ट दिसतं आणि त्याचा विरोध झाला पाहिजे. थोडा वेगळ्या पद्धतीने एक मुद्दा विचारात घेता येईल. खरं तर यासारखंच आंदोलन पूर्वी कापूस एकाधिकारच्या वेळेला झालं होतं. कापसाला फेडरेशनकडेच विकण्याचा जो एक अट्टहास होता किंवा पणन महासंघाकडे आपण जो विकायचा एक अट्टहास होता किंवा राज्य सरकारचे तसे कायदे होते, ते बदलण्यासाठी शरद जोशींनी मोठं आंदोलन छेडलं. पुढे कायदे बदलले गेले, एकाधिकारशाही वगळून इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही कापूस विकू शकता. पण आज परिस्थिती अशी आहे की आजही शेतकरी फेडरेशननी कापूस खरेदी करावा म्हणून त्याची इच्छा आहे की तिथेच त्याला चांगला भाव मिळेल. म्हणजे हा जो कायदा केला गेला होता तो कुठेतरी चुकला, तशाच स्वरूपाचं असं इथेही या कायद्यांबद्दल होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, हे केव्हा होतं माहीत आहे का? आता जो शेतकरी फेडरेशनकडे का येतं, जे सरकारी खरेदी सुरू करतोय आपण, तर फेडरेशन तर नाहीच आहे, CCI मार्फत खरेदी होते CCI कडनं किंवा पणनमधून होतं. तर याच्यामध्ये काय झालं की जेव्हा भाव कमी होतं, हमी भावापेक्षा जेव्हा भाव कमी येतं तेव्हा आधारभूत किमतीपेक्षा कमी जाते, तेव्हा सरकारला हस्तक्षेप करावा लागतं. आता मुळात काय झालं याच्या मागचा दृष्टिकोन का सरकारचा हस्तक्षेप काढण्याचा एक व्यवस्थित रचना सुरू आहे, तशा पद्धतीचं राजकारण चालू आहे का माल खरेदी करायची वेळच सरकारवर आली नाही पाहिजे म्हणून हा नवीन फंडा सरकार आणतं, परंतु तो यशस्वी होणार नाही. त्याच्यात शेतकऱ्याचं मरणच आहे. आपण आज पाहतो का कापसाचे भाव आज राज्य सरकारनं शिफारस केली 7,750 रुपयाची, केंद्रानं जाहीर केले 5,550 रुपये, 2,500चा फरक आहे एका क्विंटला मागे. म्हणजे इथं मरण आहे. 15% नफा धरून भाव 7,750 रुपये भेटायला पाहिजे असं राज्य सरकार म्हणतं, पण केंद्र जाहीर किती करतं? 5,550. म्हणजे घाट्यात आहे का नाही? म्हणजे हा जो हमी भाव जो जाहीर केला तोही घाट्यात आहे आणि तोही भाव मार्केटमध्ये भेटत नाही, तेव्हा आपण खरेदी केंद्र सुरू करतोय. हा हस्तक्षेप शेतकऱ्याच्या याच्यामध्ये सरकारचा पाहिजे. जेव्हा सरकार हस्तक्षेप सोडून देईल तेव्हा तर रोज हजारो आत्महत्या समोर दिसेल, कारण अस्थिरता आहे. त्याला अस्थिर जे आपण पाहतो का मार्केटमध्ये जे व्यवहार होत आहे, व्यापार जो होतोय तो अतिशय हुशारीनं, अतिशय चाणक्य पद्धतीने, अधिक नफेखोरीनं होतं. पण मोदी तर असं म्हणतात की आम्ही 1.5 हमीभाव दिलेला आहे. स्वामीनाथन आयोगाची आम्ही जितकी प्रभावी अंमलबजावणी केली तितकी आधीच्या सरकारांनी केली नाही. असं असताना तुम्ही म्हणताय की भाव होत नाही. मग मोदींचा हा दावा खोटा आहे असं तुमचं म्हणणं आहे की स्वामीनाथन आयोगाची 1.5 हमीभावाची अंमलबजावणी केली नाही? मी तर 15%नंच म्हटलं ना. आता तर राज्यानं 7,750 केली, केंद्रानं जर 5,550 जाहीर केले असेल तर 15%ने दिले नाही तर मग 1.5 कशी म्हणता येईल? म्हणजे मोदी जो दावा करतायत तो खोटा दावा आहे. हां, ते नेहमीच तसे खोटे दावे करतात, ते सवय होऊन पडलेली आहे. आता या कायद्यांच्या बाबत मोदींचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांचं की या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांना फायदा होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुमच्या
दाव्याच्या पुष्टार्थ तुम्ही काय मुद्दे मांडू इच्छिता? कशा पद्धतीने हा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर येऊ शकतो? माझं काय म्हणणं आहे, हा कायदा तसच्या तसाच ठेवा आणि 2 ओळी टाका. 50% नफा धरून हमीभाव काढला जाईल हं. आणि जो भाव काढल त्या भावात सगळा माल खरेदी करण्याचा कायदा करावा. एवढ्या 2 ओळी केल्या तरी आम्ही म्हणजे त्याच्यातून आम्हाला आंदोलनात बाहेर निघता येईल. आता आंदोलनाकडे आपण आलो तर आंदोलनाच्या अनुभवाबद्दल बोलूया की तुम्ही आता अंबानी आणि अदानींच्या विरोधात एक आंदोलन छेडलं होतं. अंबानींच्या बीकेसीतल्या कार्यालयावर तुम्हाला मोर्चा काढायचा होता. तुम्ही नागपुरातनं निघालात सुद्धा, पण पोलिसांनी तुम्हाला अडवलं. सरकारच्या एका राज्यमंत्र्याला सरकारीच पोलीस अडवत आहेत. कुठेतरी सरकारमध्येच हा गोंधळ दिसत नाही धोरणांमध्ये? नाही, धोरणात काय पोलिसांनी अळवाने असं काही मंत्र्यांना अळू नये असं काही नाही, पण असं कुठं नाही. जेव्हा एखादी गोष्ट सरकारसाठी थोडं अडचणीत येऊ शकते तर तो तात्पुरता त्यांनी काही पण मग बच्चू कडू हे सरकारला अडचणीत आणण्यासाठी का आंदोलन करतात? नाही, सरकारला अडचणीत त्यांना तसं वाटते, मला नाही वाटत. तो त्यांचा प्रश्न आहे. आंदोलनाच्या अनुभवांबद्दल तुम्ही आता इथनं महाराष्ट्रातनं जेव्हा निघाला होतात, तुम्हाला यूपीच्या बॉर्डरवर अडवलं, राजस्थानच्या इथे तुम्ही परत मार्ग बदलून जात होतात, तुम्हाला कुठे ना कुठेतरी अडवलं जात होतं. हा सगळा अनुभव कसा होता? आम्हाला त्या अनुभवाबद्दल विचारायचं, कारण तुमचे आम्ही रस्त्यावर झोपलेले फोटो पाहिले, तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर चहा पिताना शेकोट्यांच्या बाजूला बसलेले फोटो पाहिले. तर या सगळ्या प्रवासाबद्दल किती दिवसांचा हा प्रवास होता आणि कसे कसे तुम्ही जात होता? 8 ते 10 दिवसाचा हा एकंदरीत प्रवास होता आणि अतिशय थंडीच होतं. टू व्हीलर मी तर आवाहन करून चुकलं होतं का मी टू व्हीलरनं जाणार. आता असं बोलताना मला तेव्हा काहीच मी विचार केला नव्हता का बाबा हे इतका 1200 किलोमीटरचा प्रवास आहे, माझा थंडी पण असतं, झोपाची व्यवस्था होणार नाही, हे सगळं काहीच आमच्या डोक्यात नव्हतं. आम्ही आवाहन करून टाकलं आणि गेलो. तर पहिल्याच दिवशी बैतूलला आम्ही जेव्हा मुक्काम केलं तर तेव्हा तिथल्या मंगल कार्यालय BJPचं सरकार असल्यामुळं सगळ्या पोलिसांनी सांगितलं का मंगल कार्यालय कोई किरायसे नाही देगा. आणि मग आम्हाला गोडाऊनमध्ये थांबावं लागलं. गोडाऊनमध्ये काही व्यवस्था नव्हती. सकाळच्या सगळ्या विधी हे जे काही गोष्टी आहेत त्या मोठ्या अडचणी शेतकऱ्यांसाठी तयार झाल्या. पण काढले ते दिवस. आखरी माझं असं मत आहे का आमचे 8 दिवसाचे कष्ट आहे, पण शेतकऱ्याच्या आयुष्याचे कष्ट आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या ज्या वेदना आहे त्या आमच्यापेक्षा कितीतरी अधिक जास्त आहे. त्यांना एका इकडे थोडं बरं वाटत होतं का मी माझ्या बाप शेतकऱ्यासाठी मी थोडं काही करू शकलो, हा त्याच्यातला आनंद होता. बरेच आम्हाला म्हणजे मी तर इतके वेळा टू व्हीलरवर एक डावसुद्धा 1 मिनिटसुद्धा मी फोर व्हीलरवर बसलो आणि माझी पत्रकार परिषद 40 किलोमीटरवर समोर गेल्यानंतर मागं ठेवली होती. पुन्हा तिथं एक आंदोलन पण होतं, तिथल्या स्थानिक लोकांनी ठेवलं. मी पुन्हा टू व्हीलरनं गेलो, टू व्हीलरनं 40 किलोमीटर वापस आलो. 80 किलोमीटरचा प्रवास अधिकचा जास्तीचा केला आणि पुन्हा मी जॉईन पण झालो सगळ्या याला. तर याच्यात कसं आहे, आम्ही ज्या घटकासाठी काम करतो आहे तो प्रचंड अडचणीत असणारा, रोज त्याच्यासमोर एक नवीन आव्हान असतं. अशा घटकासाठी काम करत असताना ह्या काही आमच्या झालेल्या अव्यवस्था आहे ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. बरेचदा जेवणाची व्यवस्था वेळेवरच म्हणजे सकाळचं होतं तेच खाऊन समोर जायचं होतं. आम्ही एक रात्र तर फक्त रस्त्यावरच थांबलो आहे. UPवाल्यानं आम्हाला घुमवलं आहे. आग्र्याला आम्ही आग्र्याच्या रस्त्यानं गेलो म्हणे इकून तिकून त्यांनी पहिलेच ट्रॉफिक केली, जाम करून टाकलं 7 किलोमीटर. अडवलं नाही, जाम करून ठेवलं. ऐसा करू आप भरतपूर से जाओ. मग भरतपूरच्या एकूण निघालो, तिथं पुन्हा अडचणीचा विषय आणला आणि मग तिथं आम्ही थांबलो आणि आप कामामार्गे जा, तिथे कामा नावाचं खेळ आहे, तिथून हरियाणा लागतं आहे. असं आवडून आम्ही रात्रभर तिकडे सगळी काढली प्रचंड थंडीत. पण त्याच्यात एक जो आनंद होता का आम्ही जे काही करतो आहे ते काही आमच्या पक्षासाठी करतो आहे किंवा आमच्या पदासाठी करतो आहे असं नाही आहे. तर शेतकऱ्यासाठी करता आलं तर हे आमचं भाग्यच समजा. म्हणजे आणि ते मंत्रीपद असताना करता आलं आहे. म्हणजे आम्हाला हे सांगताना अजूनही गर्व वाटतं का मला मंत्रीपद भेटल्यापेक्षाही महत्त्वाचं का मी मंत्री असतानासुद्धा मला शेतकऱ्यासाठी 1200 किलोमीटर मी टू व्हीलरनं गेलो. हे माझ्या आयुष्यातल्या म्हणजे एकंदरीत घटनापैकी सगळ्यात महत्त्वाची आणि मला स्फूर्ती देणारी, प्रेरणा देणारी घटना आहे. उद्या शेतकऱ्यांसाठी समजा तुमचं मंत्रिपद सोडावं लागलं तर तुम्ही सोडाल? बिलकुल, एका मिनिटात. ते काय विषय आहे. त्यांनीच आमदारकी दिली, मंत्रिपद थोडं मी पहिलेच सांगितलं त्याच्यानं तो काही विषय नाही आहे. उद्या जरी सरकारला वाटलं का अडचण आहे आणि आता बच्चू कडूंना याच्या मंत्रिपदातून बाहेर जावं तर निश्चित आपण. तुम्ही जेव्हा आंदोलनात जाण्याचा प्रयत्न केला किंवा घोषणा केली त्यावेळेला सरकारमधनं म्हणजे राज्य सरकारमधनं तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा
मुख्यमंत्री असतील किंवा इतर प्रमुख मंत्री असतील यांच्याशी काही चर्चा झाली होती? मला अजितदादांचं ट्विट अजूनही आठवतंय. त्यांनी म्हटलं होतं का आमचे एक मंत्री दिलेला आहे पाठिंबा द्यासाठीच ते दिल्लीला गेले. अच्छा, म्हणजे पूर्णतः तुम्हाला पाठिंबा. संजयजी राऊतनं पण सुद्धा म्हटलं होतं. उद्धवजीनं सुद्धा मला 2दा फोन केले, तुम्ही कसे आहे, मास्क लावा. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणजे या भावनेतून मला फोन करत होते. निश्चितच म्हणजे थंडीतसुद्धा ऊर्जा भेटत होती. उद्धवजीनं 2दा फोन मला केले का तुम्ही मास्क लावा, तुम्ही मास्क लावताना दिसत नाही आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या सहकारी मंत्र्यांमुळे किंवा मुख्यमंत्र्यांमुळे ऊर्जा मिळत होती असं तुम्ही म्हटलात, पण दुसरीकडे रावसाहेब दानवेंसारखे जे नेते आहेत त्यांनी असा आरोप केला होता की या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये पाकिस्तान आणि चीनचा हस्तक्षेप आहे. कुठेतरी या आंदोलनाला या दोन्ही परकीय शक्तींकडनं एक बळ दिलं जात आहे. या आरोपाबद्दल तुम्ही आंदोलनसुद्धा केलं. आज तुमची काय भूमिका आहे त्यावर? नाही, अतिशय म्हणजे शरमनाक गोष्ट आहे. एखादा शेतकऱ्याचा ज्याने शेतकऱ्यांनीच मतं त्यांना दिली आणि शेतकऱ्याच्याच भरोश्यावर जे माणूस निवडून आला त्या आंदोलनाला विचार अलग असू शकतं, पण अशा प्रकारच्या त्याच्यावर आरोप करणं मला वाटतं हे आपल्या मायेवर आरोप केल्यासारखे आहे, आपल्या आईवडिलावर आहे. उद्या त्यांनी असं नाही म्हणावं का माझ्या सगळ्याच्यात माझ्या आईवडिलाच्या विचारातही पाकिस्तानचे विचार आहे अशा म्हणण्यापर्यंत जर एवढ्या खालच्या लेवलवर ही BJPचं नेहमीची भूमिका राहिली का कोणाला एकत्रित उभं करायचं, त्या आंदोलनाला थोडं कमजोर करण्याचा प्रयत्न करायचा, ही अत्यंत वाईट म्हणजे किती खालच्या स्तरावर आपण त्याचे आरोप करायचे याचं तारतम्य दानवेला नाही आहे. आम्ही मागे त्यांच्या घरावर गेलो होतो का त्यांनी साडे म्हटलं होतं, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का हे जर मराठ्याला म्हटलं असतं तर साडे, एखादं बौद्धाला म्हटलं असतं तर, मुसलमानाला म्हटलं असतं, दानवे राहिला असता किंवा मतं भेटली असती. पण शेतकरीला जात धर्म असल्यामुळं तो शेतकरी म्हणून मी एकत्र नसल्यामुळं हे बोलण्याची हिंमत दानवेची वेळोवेळी पाहतोय. पण अजूनसुद्धा याच्यातनं मार्ग काढला जाऊ शकतो. राज्यात कायद्यांची अंमलबजावणी सध्या तरी थांबवलेली आहे आणि या कायद्यांची अंमलबजावणी करायची की नाही यासाठी एक उपसमिती नेमलेली आहे, ती निर्णय यथावकाश घेईल. पण तुम्ही त्या उपसमितीसमोर काही तुमचं म्हणणं मांडलं आहे का किंवा तुमच्या काही आयडियाज त्यांच्यासमोर शेअर केल्यात का की या कृषी कायद्यांबाबत? आम्ही आता 10 मुद्दे काढलेले आहे, काही मुद्दे घेऊन मग विजयजी जावंदिया असन याच्यातले जे काही महत्त्वाचे आहे त्यांच्याशी चर्चा करून एक 10 मुद्दे आम्ही काढू आणि ते सरकारला देऊ का काय केलं पाहिजे. आता ती माझं काय मत आहे का अखेरी या सगळ्या भोवताल काही असू द्या, तुम्ही आपण म्हणतोय ना की आम्ही धरणं बांधली, आम्ही इकडे जलयुक्त शिवार राबवलं, आम्ही खत दिलं, सगळं दिलं. मी नेहमी म्हणत असतोय लग्न समारंभ केला, पुरणपोळी खाऊ घातली, चांगला मंडप ठेवला, पण नवरदेव नवरीच नसली तर त्याला काही अर्थ उरत नाही. या सगळ्या व्यवस्थेमध्ये भावच नाही आहे तर मग शेतकरी आहे कुठे? आखरी तो भाव जेथपर्यंत भेटत नाही. शरद जोशी साहेबांना भिंतीवर एक लिहिलं होतं, भीक नको हवे घामाचे दाम. घामाचे दामच भेटत नाही, हे मुळातली कित्येक वर्षाची मागणी आहे. ते दाम भेटण्याची व्यवस्था, तो कायदा खऱ्या अर्थानं निर्माण झाला पाहिजे. त्याच ते राज्य सरकार असू दे, आखरी ही भूमिका दाम देण्याची भूमिकाच केंद्र सरकारची आहे. आता याच्यातला सिंहाचा वाटा केंद्र सरकारचा, आयात निर्यात धोरण असं केंद्र सरकार करतं, भाव काढण्याचा जो विषय आहे तोही केंद्र सरकार काढतं आणि मग हा सगळा विषयच केंद्र सरकारचा तसं पाहिला तर येते आहे ह्या सगळ्या भोवती. केंद्राच्या भूमिकेबद्दल एक उल्लेख करावा असा वाटतो की आजच आमच्या सकाळ वर्तमानपत्रात एक बातमी आहे की एक महिला आपल्या कुटुंबाचा विरोध पत्करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे जाणार आहे. कुठेतरी तिचं कुटुंब विरोध करतं या सगळ्या गोष्टीला. याचा अर्थ कुठेतरी केंद्र सरकार जो प्रचार करतोय तो यशस्वी होतोय असं वाटतंय. कारण जर तुम्ही म्हणत असाल की केंद्र सरकार गैरसमज पसरवते या कृषी कायद्यांबद्दल, तर कुठेतरी हा गैरसमज आता लोकांमध्ये पाझरू लागला असं वाटत नाही? नाही, हे तर काय म्हणजे आत्ताच थोडं आहे. आम्ही राजकीय लोकांना हा नेहमी शेतकऱ्यावर असाच एक पगडा ठेवला आहे. कधी धर्माचा ठेवला, कधी जातीचा ठेवला, कधी पक्षाच्या निष्ठेचा ठेवला. असा सगळा शेतकरी जो विभागला गेला तो कधी हिंदू म्हणून शेतकरी विभागला, कधी जातीमध्ये विभागला, कधी मराठ्यामध्ये, कधी तेल्यामध्ये, कधी माडीमध्ये विभागून टाकलेला आहे. मी राष्ट्रवादीचा शेतकरी, मी प्रहारचा शेतकरी, मी शिवसेनेचा शेतकरी. ह्या विभागणीमुळं शेतकरी खरं तर मृत्यू पावला आहे. याचं कारणच ते आहे का मी शेतकरी म्हणून आम्ही म्हटलं होतं गर्व से कौम किसान आहे. जसं गर्व से कौम हिंदू आहे एक नारा बाळासाहेबांनी दिला, तसं आम्ही म्हणत होतो का गर्व से कौम किसान है, इस देश की शान आहे. ज्या दिवशी हा नारा घेऊन जेव्हा बाहेर येईल
तेव्हा सगळ्या गोष्टी सगळ्या मात करेल. मग ते मोदीजी असो का अधिक कोणी असो, त्यांचा जो जादू आहे त्यांच्यावर चालणार नाही. समजा केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतलेच नाहीत, आता ते या भूमिकेवर ठाम आहेत की चर्चा होऊ शकते मात्र कायदे पूर्णतः मागे घेतले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की कुठेतरी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देता येईल का याचा विचार करा. केंद्राला त्यांनी सूचना केलेल्या आहेत. केंद्र जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं तर पुढची रणनीती तुमची काय असेल? खरं तर मी त्या आंदोलनातला एक साधा पाईक आहे, एक साधा सैनिक आहे. कारण त्याच्यात मी मोठ्या नेत्यांशी माझा अजूनही काही पाहिजे तसा संवाद झाला नाही. मेघाताई पाटकर होत्या आणि बाकी लोकांना आम्ही भेटलो. मी एक कार्यकर्ता म्हणूनच त्याच्यात सामील होईन, समोर पण कार्यकर्ता म्हणूनच सामील होईल. आखरी जो किसान युनियन आहे जे देशभरातली आहे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कसं समोर जावं. आम्ही मात्र एक सैनिक म्हणून मी त्याच्यात सहभाग आपला नेहमी नोंदवला. जर हे आंदोलन पुढे चालूच राहिलं तर या पुढच्या काळात तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा देणार असाल? हां, जर आला वेळ आली तर तिथे बसून त्यांच्यासोबत राहील. तुम्ही सरकारमध्ये जेव्हा आलात तेव्हा तुमच्याकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे. कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसं किंवा तुमचा जो कार्यक्षेत्र तुमचं जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं हे मंत्रिपद मिळालं. अडचण जाणवते अशी कुठेतरी शालेय शिक्षण मंत्रिपद आणि तुमचा जो कार्यक्षेत्र आहे ते शेतकरी, कृषी आणि ह्या सगळ्या याच्यात या सगळ्या मुद्द्यांमध्ये म्हणजे शालेय शिक्षण मंत्रिपद हाताळताना काही अडचण जाणवते? हां, असं काही नाही. कसं आहे, काम करणारा माणूस कुठेही असो, काही असेल, कार्यकर्ता असला ना तर तो राजस्थानला उभा राहू दे किंवा तो बिहारमध्ये जाऊ दे, त्याच्यावर काही फरक पडत नाही. त्याच्यानं विभाग कुठला असो त्याच्याबद्दलची आत्मीयता, त्यातला चांगुलपणा, जो प्रामाणिकता जर आपण जपला तर खाते काही फार महत्त्वाचा विषय नसतं आणि तो आम्ही जपला. आता आपण जर पाहिलं तर आम्ही आतून 50 शाळेवर कारवाई सुरू केलेली आहे आणि 2014च्या शिक्षण शुल्क अधिनियमाचा अंमलबजावणी आत्ता होते. त्याच्यावर मी बनवलालपुरीत त्यांची शाळा आहे हिंगणघाटची, 4.5 कोटीची वसुली केली आहे, करायला लावले, आदेश काढले, म्हणजे अतिरिक्त शुल्क घेतलं. अतिशय नफेखोरीमध्ये काही निवडक संस्था ज्या आहे त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं, पण काही लोकांना फक्त पैसा कमवायचा धंदा करून ठेवला आहे शिक्षण विभागाला. आणि ज्यांनी धंदा करून ठेवला आहे त्यांचा आम्ही बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना कुठेही आम्ही सहकार्य करणार नाही. पालकाच्या बाजूनं ज्या पालकाची हेळसांड होतं, ज्याला प्रचंड फी आकारण्याचा प्रयत्न आणि नफेखोरीतच फक्त संस्था चालवत असेल तर त्यांना आम्ही कुठे गाई करणार नाही. ते पण याच मुद्द्याकडे खरं तर यायचं होतं की अवास्तव फी वाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होतात, शहरात, ग्रामीण भागात. खाजगी शाळांमुळे हा सगळा नफेखोरीचा प्रकार समोर येऊ लागला आहे. पण सरकारची भूमिका आम्ही अशी बघतो की बऱ्याचदा कारवाईला वेग येतो आणि मग एका काळानंतर पुन्हा कारवाई थोडी थंडावते, पुन्हा हे शिक्षण चालक जे संस्था चालक आहे ते पुन्हा शिरजोर होतात, पालकांना पुन्हा त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातं. सातत्याने ही आंदोलनं करून माझ्याच शहरामधलं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक वर्षी पालक शाळेसमोर आंदोलन करताना दिसतात, पण त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. शाळेवर तात्पुरती कारवाई होते, पुन्हा शाळा आपल्या भूमिकेत जाते. कायमस्वरूपी यावर तोडगा नाही निघू शकत? काय कायदा आहे पण अंमलबजावणी होत नाही. तुम्ही सांगा, कायदे खूप चांगले आहे कधी कधी आणि त्याची अंमलबजावणी नसल्यामुळे हे प्रॉब्लेम होतं. एकतर मनुष्यबळ नसतं किंवा अधिकाऱ्याची मानसिकता नसतं. मानसिकता असली तर समोरचं जे शिक्षण खात्यातले जे काही बलाढ्य लोक आहे, जे प्रचंड ताकदवार आहे, पैसा आहे, सगळ्याच आहे, सत्तेत आहे, राजकारणात आहे, अशा विरुद्ध एक लहान अधिकारी उभा राहतो तेव्हा त्याला थांबावं लागतं बरेचदा. ती थांबू नये म्हणूनच तर आम्ही आहोत. आम्ही आता असं कुठेही होऊ देणार नाही आणि ते निरंतर. आता तुम्ही सांगा का 14 नंतर पहिली कारवाई आहे, 2 शाळेवर आपण 7-7 कोटीची. मी सांगतो या एका महिन्यामध्ये 100 कोटीची वसुली करून दाखवू आपण. जर कोर्टानं जर आमच्या बाजूनं किंवा व्यवस्थित निर्णय जर दिला तर 100 कोटी वसुली करून पालकांच्या खिशात देऊ आपण. जे अतिरिक्त वसुली केली, बेकायदेशीर वसुली केली, जे कुठल्याही कायद्याला धरून नाही आहे, ती सगळी वसुली आपण पालकांच्या खिशात देऊ, त्यांच्यापर्यंत पोहोचून देऊ. परंतु आता बरेचदा न्यायालय आडवं येतं आहे, 10-10 वकील संस्था ठेवतं आहे आणि मग तिथं थांबावं लागतं. म्हणजे ते आम्ही तिथं कमी पडतो आहे. बऱ्याचदा पालकांना कळत नाही की अशा वेळेला आंदोलनं करण्याच्या ऐवजी इतर ठिकाणी कोणते मार्ग आपण अवलंबू शकतो असं लोकांना माहीत नसतं, पालकांना याबद्दल कल्पना नसते. एखादा शालेय शिक्षण विभागातर्फे असा एक फोरम निर्माण केला जाऊ शकतो का, किंवा असं एखादं एक खिडकी योजना किंवा अशा टाईपचं काहीतरी की जिथे लोक थेट जाऊन आपली तक्रार मांडतील, शाळेविरोधातली तक्रार मांडतील आणि त्याची थेट दखल घेतली जाईल? काय झालं माहीत आहे का, एकतर कोर्टानं खूप, आता आपण अर्धी फी घ्या असं शासन निर्णय काढला.
कोर्टात गेले, स्थगिती दिलं. म्हणजे हा जो हस्तक्षेप आहे ना, हा प्रचंड म्हणजे डोकोदुखीचा आहे. शिक्षण फी भरली नाही तर ऑनलाईन शिक्षण बंद करणे, त्यात कायद्यात सगळी व्यवस्था आहे. पण ते कोर्टात जाण्याचा हा जो मार्ग एक शिल्लक आहे, त्याच्यामुळे एक प्रचंड अडचण आली. एक नक्की तुम्ही सांगता ते सुधारणा आपण करू का? एक फोरम पालक आणि अधिकारी मिळून करता येईल, तो पण आपण करू. मी सुद्धा महत्त्वाच्या ज्या मेट्रो सिटी आहे तिथं आम्ही दौरा करणार आहोत सगळ्या या एका महिन्यामध्ये, आणि तिथच्या जागच्या जाग्यावर त्या तक्रारी सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा आपण त्या आंदोलनाकडे येऊ. शेतकरी आंदोलनात पूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे. परदेशातनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. कॅनडाचे पंतप्रधान त्यांनी स्वतः वक्तव्य केलं होतं. कुठेतरी हा सगळा पाठिंबा वाढत चाललेला आहे. सरकारवर दबाव, केंद्र सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे. दुसरीकडे तुम्ही इथे जी भूमिका घेतली होती अंबानी आणि अदानींच्या विरोधात आंदोलन करण्याची, केंद्र सरकारला या व्यापाऱ्यांचा केंद्र सरकारला या व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे किंवा या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे म्हणून ही भूमिका तुम्ही घेतली होती की कृषी कायद्यांच्या मागे हे दोन व्यापारी किंवा एक प्रतिकात्मक हे घटक आहेत. मग याच दोन व्यापाऱ्यांविरोधात का? बघा, अदानी हा तर सगळ्यात मोठा तेलाचा व्यापार करणारा म्हणजे करणारे अदानी म्हणून आहे. इथं तेल किती आयात करायचं किती नाही करायचं त्याच्यावर सगळं अदानीवर सगळं अवलंबून असतं. आणि आजही आपण पाहिलं अदानी अंबानीचे गोडाऊन पूर्ण राज्यामध्ये आता तयार आहे. कायदा आत्ता आला पण गोडाऊनची निर्मिती 14, 15, 16 पासून सुरुवात झाली. आणि आम्हाला असं वाटतं का BJPच्या म्हणजे पक्षाचा सुद्धा प्रेशर आता मोदीजीवर शहाजीवर राहिलेला नाही आहे. एवढं मोठं आंदोलन चालू आहे त्याचाही प्रेशर दबाव तयार होत नाही आहे. मग आता दबाव कोण तयार करू शकतं? तर जे करता करविते जे काही आहे सध्या मोदीजीचे आणि शहाजीचे, अदानी आणि अंबानी, त्याच्यावरच आपण आता प्रेशर निर्माण केलं पाहिजे. कारण ज्याच्यासाठी कायदा होतं त्यालाच थोडेसे कोंबे दिले, त्यांनाच विनंती केली की बाबा आता शेतकऱ्याच्या बाजूनं थोडं झुकायला लावा सरकारला, म्हणून आम्ही ते आंदोलन तेथपर्यंत नेण्याचं. तुमचं आंदोलन हाणून पाडलं गेलं, ते आंदोलन यशस्वी झालंच नाही कारण तुम्ही त्या कार्यालयापर्यंत म्हणजे आंदोलक त्या कार्यालयापर्यंत पोहोचलेच नाहीत. आता प्लान बी काय आहे तुमच्या समोर? असं काही हे नसतं. आंदोलन म्हणजे काही गळावर जाऊन झेंडा लावायचा विषय नसते. आंदोलन हे प्रतिकात्मक असतं. या माध्यमातून तो संदेश जे द्यायला पाहिजे होता तो दिलाच. त्याच्यानं आंदोलन हे 100% यशस्वी झालं. झेंडा त्या कार्यालयावर लावला आणि अंबानीच्या हाती दिला म्हणजे नाही, तर आम्ही इथपर्यंत आलो आहे हा विचार करायला लागलो आहे. हीच त्याचं खरं तर त्याचा उद्देश होता आणि तो झालेला आहे सफल. केंद्र सरकारने या कायद्यांबाबत एक भूमिका घेतली की चर्चा होऊ शकते, कायद्यांमध्ये बदल केले जाऊ शकतात, तुम्ही काही गोष्टी सांगा, त्या गोष्टींचा विचार होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला असं आश्वासन दिलं आहे. तर संवादाच्या माध्यमातून जर तोडगा निघत असेल, शेतकऱ्यांच्या मागण्या जर संवादाच्या माध्यमातून पूर्ण होत असतील तर मग त्यात वावं काय? आता 5 ते 6 वेळा बैठकी झाल्या, त्याच्यातून सरकार मागं घ्यायला तयारच नाही आहे. म्हणजे मुळात ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याच करत नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आम्ही सांगायचं आहे म्हणजे शेतकऱ्याची मागणी काय आणि आम्ही दुरुस्त्या करता काय, याच्यावरमध्ये जो मोठा विषय आहे तोच महत्त्वाचा आहे. त्याच्यानं तोडगा काढायचा असेल, मी सांगतो कायदा मागं घेऊन नवीन कायदा, ज्या शेतकऱ्यासाठी तुम्ही कायदा आणताय तोच शेतकरी म्हणत असेल मला हा नको, ज्याचं घर बांधतो आहे त्यालाच तोच म्हणत असेल मला असं घर नको, मला आता मातीचंच पाहिजे आहे, तर तुम्ही म्हणता नाही सिमेंटचं बांधून देतोय. तर याला काही अर्थ नाही ना. शेतकरी जर देशातला म्हणतोय का आम्हाला हा कायदा नाही आहे, नाही पाहिजे, तर त्याचा अट्टास का आहे, काय गरज आहे अशी? मग ह्या मोठा म्हणजे जे शेतकऱ्यासाठी कायदा करत असाल आणि शेतकरीच स्वीकारायला तयार नसेल तर त्या कायद्याला अर्थ उरत नाही. म्हणून मुळात तो सगळा कायदा बदल करून ज्या व्यवस्था स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहे त्याला कायद्यात रूपांतर करता येतं का? मी मग सांगितल्याप्रमाणे 50% हमीभाव देऊन खरेदी करण्याची व्यवस्था हे कायद्यात आणता येतं का? ह्या महत्त्वाचं आहे. एवढं केलं म्हणजे भरपूर झालं. म्हणजे उद्या जर आयात निर्यातचे धोरणे जरी बदलले तरी आमची व्यवस्था इथं कमसे कम हमीभावापुरती तर राहील. दुसरा एक मुद्दा असा आहे की आता केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठामच आहे, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, यातनं तोडगा निघताना दिसत नाही आहे. आंदोलन पुढे चालू राहील. पण देशाच्या इतर भागातनं जसा या आंदोलनाला पाठिंबा मिळायला हवा तसा मिळताना दिसत नाही. प्रामुख्याने हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरेतले शेतकरी या आंदोलनात प्रामुख्याने दिसत आहेत. महाराष्ट्रातनं तुमच्यासारखे काही तुरळक अपवाद आहेत की जे तुम्ही असाल किंवा अजित नवले, आता त्यांनी शेतकऱ्यांचा एक गाडी मोर्चा नेलेला आहे. इतर पण काही संघटना आहेत ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण असा एक देशभरातनं एक असा उद्रेक दिसत नाही शेतकऱ्यांचं. याची कारणं काय वाटतात?
काय झालं आहे का राजकीय पक्षाचा पाठिंबा पक्षांनी पाठिंबा दिला फक्त ते पाठिंबा द्यापुरतं पत्र द्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. सरकार स्थापनेच्या वेळेस जेवढी चढावळ असतं तशी या आंदोलनात ती चढावळ जी आत्मीयता निर्माण जर केली तर त्याला प्रचंड चांगलं वातावरण शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहील. आता ही संधी आहे इतरही पक्षांसाठी का त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवायचं खऱ्या अर्थानं सुरुवात केली पाहिजे आणि ते जर झाली तर निश्चितच त्याचा एक चांगला दबाव आणि त्याचं त्या आंदोलनाला एक यशस्वीतेकडे घेऊन जाण्याला वेळ लागणार नाही. आंदोलन तर ते एकही वर्ष करण्याची तयारी आहे मुळात पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्याची. पण आम्ही म्हणून आम्ही पाहतोय का महाराष्ट्र म्हणून जर या कायद्याला विरोध करायचा असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही सगळे असेल तर तो त्याला आता सक्रियता वाढवून त्याच्यामध्ये खरं तर यासाठी तुम्ही तुमच्या मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांची उदाहरणार्थ शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांची भेट घेणार आहात, त्यांना काही निवेदनं किंवा एक रेटा वाढवण्यासाठी या प्रमुख नेत्यांची काही मदत घेतली जाणार आहे का? निश्चितच आम्ही तशी विनंतीसुद्धा करू का बाबा जिथे काँग्रेस पक्ष राज्य देशभर आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी यांनी जर तशा पद्धतीनं इतर राज्यात जिथे त्यांचं बळ आहे तिथे जर तो हे केलं तर त्याचा चांगला परिणाम पडेल आणि ते विनंती पण करू आम्ही. एक शेवटचा प्रश्न, साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता या एकूणच कायद्यांच्या अनुषंगाने? मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आहे का आपण आहे तिथे घरावर जरी बोर्ड लावलं मला वाटते प्रत्येकानं शेतात एक पोस्टर लावला पाहिजे का या कायद्याचा विरोध म्हणून एक फलक लावावं आणि प्रत्येक शेतावर आणि घरावर असं जरी एक आंदोलन सुरू केलं तर त्याची दखल पात्र ते आंदोलन होऊ शकतं. मी घरी बसूनसुद्धा आंदोलनात सहभागी होऊ शकतो. निवर व्हॉट्सअप आणि त्याच्यावर सोशल मीडियावर पुरतं मर्यादित न राहता जमल त्यानं तालुक्यावर एकत्रित व्हावं, तिथं त्याचं निदर्शने करावे. घरी असेल तर घरी, शेतात असेल तर शेतात एक पोस्टर लावून या कायद्याचा विरोध करण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा. कारण आखरी शेतकरी म्हणून आम्ही कधी जगलो पाहिजे. शेतकरी आत्ता अडचणीत आहे आणि तुम्ही एकत्रित झालं तर त्याची अडचण कारण दूर होऊ शकतं. म्हणून तुमचं एक काय म्हणतो ताकद या निमित्तानं दाखवता येईल आणि सगळ्यांना आवाहन करतो का आपण सर्वांनी हे आपलं आंदोलन माझ्या बापासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी आणि प्रचंड शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे त्या रोखण्यासाठी मी एकत्रितपणे आम्ही सगळ्यांनी या आंदोलनात उतरावं ह्याच अपेक्षा करतो. या आंदोलनातनं लवकरच तोडगा निघावा अशी आम्ही सुद्धा अपेक्षा करतो, जेणेकरून हे आंदोलन अधिक काळ न लांबता शेतकऱ्यांची जी योग्य गरज आहे ती या कायद्यांच्या मार्फत पूर्ण व्हावी. केंद्र सरकारनेही एक पाऊल मागे घ्यावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि शेतकऱ्यांनी सुद्धा संवादातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारला सहकार्य करावं अशा स्वरूपाची अपेक्षा करून आपण इथेच थांबूया. पण आपण पाहतोय की एक आंदोलक म्हणून बच्चू कडू या महाराष्ट्राला परिचित आहेत. विरोधात असताना त्यांनी जी आंदोलनं केली होती, सत्तेत असताना सुद्धा ते त्याच आंदोलकाच्या भूमिकेत कायम आहेत. अशीच त्यांची ऊर्जा कायम राहो अशी त्यांनाही सदिच्छा देऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.